हॅलो, कसे आहात? मजेत ना? यूकेमध्ये वडाचं झाड बघायला मिळणं हेच माझं नशीब. आज आम्ही आलो आहोत श्रीकृष्ण मंदिरात. इथे मी वटपौर्णिमेची पूजा करायला आले आहे. आणि हो, माझ्या केसातला गजरा दिसतोय का? तो मी विकत घेतलेला नाही बरं का. हा माझ्या हसबंडने आमच्या बॅक गार्डनमधल्या फुलांपासून स्वतः बनवला आहे. म्हणून प्लीज गजऱ्याला नावं ठेवू नका. थोडा इकडं तिकडं असेल, पण प्रेमाने बनवलाय तो खूप माझ्यासाठी. तर हे बघा, यूकेमध्ये वडाचं झाड बघायला मिळणं खूपच दुर्मिळ आहे. इथलं हवामान थंड असल्यामुळे वडाचं झाड वाढवणं सोपं नाही. पण या मंदिरात इतक्या छान पद्धतीने ते जपलं आहे. खरंच पाहून ते खूप आनंद झाला. मी आज हळदी कुंकू वाहिलं, पूजा केली, मनापासून प्रार्थना केली. वडाभोवती फेरी मारताना मी माझ्या विशालच्या चांगल्या तब्येतीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि आमचं नातं असंच प्रेमाने आणि विश्वासाने कायम राहावं अशी प्रार्थना केली. माझ्या मते वटपौर्णिमा म्हणजे फक्त पूजा नाही, एकमेकांची साथ, विश्वास आणि प्रेम जपायची आठवण आहे. मला एक गोष्ट खूप आवडते. परदेशात राहूनही आपल्या मुलांना आपले सण आणि परंपरा दाखवता येतात हेच नशीब. परदेशात राहिल्यावर आपल्या सणांची खूप आठवण येते. त्यामुळे आज इथे येऊन वटसावित्रीची पूजा करायला खूप छान वाटतंय. यानंतर आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. मंदिरात काही वेळ बसलो. मनाला खूप शांत वाटलं. मंदिरात पाऊल टाकलं की एकदम शांत वाटायला लागतं. खरंच काही वेळ सगळं विसरून फक्त देवासमोर बसावं असं वाटतं. तर माझ्यासाठी हा दिवस खूप खास होता. तुम्ही कशी साजरी केली वटपौर्णिमा आणि काय केलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझ्या अशाच छान व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.